अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल. 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सध्या प्रचार स्थगित. अजित पवारांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा. निवडणुकीसाठी कुठलीही रॅली किंवा प्रचार सभा होणार नाही. अजित पवारांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी आज मुख्यमंत्र्यांना देणार पत्र. अजित पवारांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. दादांची खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशी पक्षाची भावना. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा आग्रह. प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची या संदर्भात भेट घेतल्याची ही माहिती. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील. राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली मागणी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. शरद पवार यांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. अजितदादांनी केलं होतं विलनीकरणावर भाष्य. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचे फडणवीसांच्या पत्राला उत्तर. ब्लॅक बॉक्स ताब्यात. पारदर्शी कालबद्ध पद्धतीनं तपास होईल. विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरू. अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारलाही देऊ. पत्रातून केला उल्लेख. पुण्याच्या महापौराची निवड 9 तारखेला होणार. 4 वर्षांनंतर पुणे शहराला महापौर मिळणार. प्रशासक राज्य संपणार. बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडेच राहणार. नवी मुंबईचा महापौर गुरुवारी ठरणार. यंदा पहिल्यांदाच नवी मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसणार. महापौर पदासाठी माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीईटी परीक्षेला मुकणार. झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या सीईटी परीक्षा एकाच दिवशी. निवडणूक ड्युटी लागल्यानं शिक्षक संभ्रमात. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क